मी अशोक उन्हाळे, दामाई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। पंतप्रधान मोदींच्या हस्ते रेनगर येथील 15,000 घरकुलाचे वितरण। देगाव जोडकालवा एक्सप्रेस इंजिन योजना पूर्ण करण्यासाठी तात्काळ 300 कोटी रुपये निधी देऊ, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस। सर्वसामान्यांची अर्थकारण सुधारण्यासाठी प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांनी मोठी चळवळ उभी केली, शरद पवार यांचे प्रतिपादन। लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवले, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल। आम्हाला न्याय मिळाला नाही तर मोदीजी आम्ही माढा आणि सोलापूर लोकसभेच्या भाजप उमेदवारांचा पराभव करणार, गणेश अंकुशराव। आणि लक्ष्मी देवडीमध्ये चोरट्यांनी जिन्यातून घरात प्रवेश करून 1,87,000चे दागिने पळवले, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। केंद्र शासन गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे। त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतून रेनगर येथे तयार झालेला देशातील सर्वात मोठा गृह प्रकल्प होय। या गृह प्रकल्पामुळे येथील हजारो गोरगरिबांना अनेक पिढ्यापासून पाहिलेले घराचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहे, असे भावोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले। दक्षिण सोलापूर तालुक्यातील रेनगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निर्माण होत असलेल्या 30,000 घरकुलापैकी पहिल्या टप्प्यातील 15,000 घरकुलाचे वितरण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, सचिन कल्याण शेट्टी, विजयकुमार देशमुख तसेच रेनगर हाऊसिंग फेडरेशनचे संस्थापक आणि मुख्य प्रवर्तक नरसय्या अडम आदी व्यासपीठावर उपस्थित होते। प्रधानमंत्री मोदी पुढे म्हणाले, जागतिक स्तरावर भारताचे महत्त्व वाढत असून त्यामध्ये छोट्या उद्योगांची भूमिका खूप महत्त्वाची आहे। विकसित भारत होण्यास आत्मनिर्भर भारत बनणे गरजेचे आहे। त्यासाठी सूक्ष्म, लघु व कुटीर उद्योगांची भूमिका खूप मोठी आहे। त्याकरिता अशा उद्योगांना केंद्र शासन प्रोत्साहन देत आहे। त्यातून मेड इन इंडिया उत्पादनासाठी मोठी आशा वाढली आहेत। अशा प्रयत्नातूनच आगामी काळामध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील अग्र क्रमांकाच्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे श्री मोदी यांनी यावेळी सांगितले। देगाव जोडकालवा एक्सप्रेस इंजिन योजना पूर्ण करण्यासाठी तात्काळ 300 कोटी रुपये निधी देऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ते अक्कलकोट येथील राजे फतेसिंह मैदानावर आयोजित सभेमध्ये बोलत होते। व्यासपीठावर यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, आमदार समाधान अवताडे, माजी खासदार अमर साबळे, रिपाई प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, शहाजी पवार, मोतीराम राठोड, महेश हिंडोळे, चंद्रकांत इंगळे, आनंद तानवडे, शिवशरण जोजन, शिवानंद पाटील, संजय पाटील, रामप्पा चिवडेशेट्टी, दत्ता शिंदे, नरेंद्र काळे, संजय देशमुख, चेतनसिंह केदार, सुनील वंडगर, नन्नू कोरबो, अविनाश मडीखांबे, मनीष देशमुख, आप्पासाहेब पाटील आदी जण यावेळी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाणी प्रश्नासाठी व सर्वसामान्यांची आर्थिक आणि शैक्षणिक गरज भागवण्यासाठी प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांनी मोठी चळवळ उभी केली असल्याचे प्रतिपादन माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी केले आहे। धनश्री व सीताराम परिवाराचे संस्थापक प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे व प्राध्यापक शोभा काळुंगे यांच्या अमृत महोत्सव सत्कार व अमृत महोत्सवी अर्थवेल या ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी शरद पवार बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते। शरद पवार म्हणाले, या परिसराला दुष्काळाची झळा कायम असताना देखील अतिशय खडतर परिस्थितीमध्ये शेती, पाणी, शिक्षण, सहकार आणि समाज उभारण्यासाठी काळुंगे पती पत्नीने आपले आयुष्य झोकून देण्याची भूमिका पार पाडली आहे। त्यातून अनेक संस्थांची उभारणी देखील केली असून माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रत्येक निवडणुकीची जबाबदारी देखील त्यांनी चोखपणे पार पाडली आहे। शिवाजीराव काळुंगे यांनी प्रेमविवाह केल्याची चिंता सुशीलकुमार शिंदे यांना का, असा सवाल उपस्थित केल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच जोरदार हशा उमटल्या। आपल्या मातीशी नाळ असणारी माणसं या दुष्काळी भागामध्ये जन्माला आली। दुष्काळी भागातील शेतकरी सन्मानाने जगण्यासाठी प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांनी मोठ्या जिद्दीने
सर्वसामान्य जनतेसाठी सर्व काही उभे केले आहे। अनेक लेखक देखील दुष्काळी भागामध्ये वाढले, साहित्याच्या क्षेत्रामध्ये चांगले काम केले, अनेक नेते देखील याच मातीत जन्माला आले। या भागातच प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे जन्माला आले। इतिहासाला दृष्टी देणारा हा भाग आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले। महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीला पालकाकडून घरी बसवून अभ्यास करावयास लावले असताना तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याची घटना सोलापुरामध्ये गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली। या प्रकरणी मुलीच्या आईने जेलरोड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवल्याने जुबेर अलिशान मकानदार वय 23 याच्या विरुद्ध विनयभंगासह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलमान्वये गुन्हा नोंद झालेला आहे। फिर्यादीमध्ये पीडितेच्या आईने म्हटले आहे की यातील पीडिता शहरातील एका परिसरामध्ये कुटुंबासमवेत राहते। गुरुवारी सकाळी 7:45च्या सुमारास ती झाडू मारता मारता घरातून निघून गेली। शोधाशोध करूनही ती सापडली नाही। जाताना तिने आईचा मोबाईल घेऊन गेली होती। त्यावर फोन केला असता तिने महाविद्यालयामध्ये असल्याचे सांगून फोन बंद केला। वरील आरोपी सोबत मुलगी गेली असावी म्हणून त्याच्या मोबाईलवर फोन केला असता त्याचा मोबाईल बंद होता। आपल्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाचे नाटक करून पळवून नेले असल्याची तक्रारीमध्ये म्हटले आहे। या प्रकरणी तपास महिला फौजदार तळे या करीत आहेत। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असतानाच सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी जमातीचे समाज बांधव अन्नत्याग करणार असल्याचा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला होता। त्यानुसार पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी भवन आदिवासी भवन येथे आदिवासी कोळी जमात बांधवांनी मोदींचा सोलापूर दौरा सुरू असतानाच अन्न पाणी त्याग आंदोलन केले। याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक आदिवासी कोळी जमात बांधवांनी आपापल्या घरी अन्न पाणी त्याग आंदोलन केलं असल्याची माहिती यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिली। मोदी साहेब, जर आम्हाला वेळीच न्याय मिळाला नाही तर आम्ही आदिवासी जमातीचे मतदार तुमच्या भाजपा व मित्र पक्षाचे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांचा पराभव करू, कारण आमची मते ही निर्णायक आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिली आहे। आदिवासी क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या 45 ते 50 लाख महादेव कोळी जमातीचा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न गेली अनेक वर्ष रेंगाळला असून लोकशाही मार्गाने अनेक वेळा उपोषण मोर्चे आंदोलन करून सुद्धा राज्य शासनाने न्याय दिला नाही। त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी नरेंद्र मोदी सोलापूर जिल्ह्यामध्ये थांबले तेवढा वेळ महादेव कोळी जमातीचे बांधवांनी अन्न पाणी न घेता आपल्या व्यथा निदर्शनास आणून दिल्या। 1956 ला कारण नसताना षडयंत्र रचून कोळी जमातीला क्षेत्रबंधन लागू केले होते। ते क्षेत्रबंधन भारतीय संसदेने 1976 ला उठवले आहे। त्यामुळे आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील आदिवासी महादेव कोळी समाज सवलतीस पात्र झाला आहे। परंतु आजपर्यंत या राज्य शासनाने व आदिवासी जमातीच्या 25 आमदार आणि 4 खासदारांनी आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील कोळी जमातीला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळू दिले नाही। त्यामुळे हा समाज खूप मागे राहिला असून लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याने या प्रश्नामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी लक्ष घालावे, यासाठी आदिवासी महादेव कोळी जमात बांधवांनी आंदोलन केले। लक्ष्मी देवडे येथे चोरट्यांनी जिन्यातून घरात प्रवेश करून बंद बेडरूमचा दरवाजा उघडून लाकडी कपाटामध्ये ठेवलेले 1,87,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील फिर्यादी रावसाहेब बंदवडे यांच्या लक्ष्मी देवडे येथील राहत्या घरी दिनांक 11 रोजी सकाळी 6:30 वाजता फिर्यादी झोपेतून उठल्यानंतर त्यांची नजर बेडरूमकडे गेली। त्यावेळी त्यांना बेडरूमचा दरवाजा उघडलेला दिसला। आत जाऊन त्यांनी पाहिले असता बेडरूममधील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले। दरम्यान लाकडी कपाटाचा दरवाजा उघडून ड्रॉवरमध्ये ठेवलेली 27,000 रोख रक्कम व सोन्याची अंगठी, सोन्याचे मणी मंगळसूत्र, सोन्याचे ब्रासलेट असा एकूण रोख रकमेसह 1,87,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे। या चोरीमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी थंडीचे दिवस असल्यामुळे चोरापासून सावध राहावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।